आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही संतांच्या पालखी वाखरी ते पंढरपूर अशी वाटचाल करणार आहेत। त्याआधी वाखरीमध्ये पादुकांची आरती होईल, रिंगण संपन्न होईल आणि मग पंढरपूरच्या दिशेने दोन्ही पालखी प्रस्थान ठेवतील। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुजित काळंगे सध्या आपल्या सोबत आहेत। सुजित, अर्थातच पांडुरंगाच्या भेटीची ओढ सगळ्यांना लागलेली असणार आहे, कारण अगदी 2 दिवसांवरती हा सोहळा आलेला आहे आणि अशात आज वाखरीचं रिंगण पार पडतं आहे। कसा उत्साह आपल्याला, कसा आनंद आपल्याला वारकऱ्यांमध्ये अनुभवायला मिळतोय सुजित? अगदीच गुरु, आपण जर बघितलं तर कालच बाऊलींच्या बहिणीच्या अर्थात मुक्ताई आई साहेबांची पालखी या ठिकाणी आलेली आहे। गजानन महाराजांची पालखी पंढरपूरमध्ये दाखल झालेली आहे। आज माऊली ज्ञानोबाराय, संत तुकाराम महाराज आणि इतर आदी संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये येत आहेत। अक्षरशः काल आलेले वारकरी काल रात्रीपासून पंढरपूर फिरतायत। आता सुद्धा जर आपण बघितलं तर नगर प्रदक्षिणा करतायत पंढरपूरमधल्या इतर भागातून हे सगळे वारकरी फिरत असताना आपल्याला दिसत आहेत। या सगळ्यांमध्ये एकच आनंद आहे की इथल्या पंढरीचा जो कण आहे तो मला या डोळ्यांनी पाहायचा आहे आणि प्रत्येक ठिकाणी जात पांडुरंग अनुभवायचा आहे, अशा पद्धतीने या वारकऱ्यांची भावना आहे। गोपाळपुऱ्यामध्ये त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। पत्रा शेड या ठिकाणी सुद्धा वारकऱ्यांच्या त्या ठिकाणी भोजन आणि राहण्याची व्यवस्था आहे। पंढरपूरमधल्या प्रत्येक ठिकाणी अगदी चोख बंदोबस्त करत वारकऱ्यांना दर्शन रांगेमध्ये पाण्याची सोय असो, जेवणाची सोय असो, इथपासून ते दर्शन व्यवस्थित व्हावं यासाठीची व्यवस्थित सोय असो, यासाठी काळजी घेण्यात आलेली आहे। दुपारी 3च्या दरम्यान वाखरीमध्ये दोन्ही पालख्यांचं उभं रिंगण होईल आणि त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या मजल दर मजल करत पंढरपूरमध्ये पोहोचतील। चंद्रभागेचं स्नान होईल आणि आज या पालख्या या ठिकाणी पंढरपूरमध्ये विसावतील। गुरु।